नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. 2016चा 15 ऑगस्ट. आज मी 14 ऑगस्टला हे रेकॉर्डिंग करते आहे. म्हणजे जवळजवळ 9 वर्ष झाली. 9 वर्षांपूर्वी पंतप्रधान मोदींनी 15 ऑगस्टच्या आपल्या लाल किल्ल्यावरच्या भाषणामध्ये बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याचा उल्लेख केलेला होता आणि त्यांच्या स्वातंत्र्य लढ्याला एक प्रकारे पाठिंबा दिलेला होता. 9 वर्ष झाली मी म्हटलं त्याप्रमाणे. आता परिस्थिती अशी बदललेली आहे की आपण बघतोय संपूर्ण बलुचिस्तानभर एका मागून एक हल्ले होत आहेत आणि या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानची सेना जायबंदी होते आहे, जखमी होते आहे. एकंदरीतच बलुचिस्तानची परिस्थिती अशी आहे की अत्यंत विस्तीर्ण प्रदेश आणि विरळ लोकवस्ती, म्हणजे त्यांची लोकवस्ती जी आहे ती 2-4 शहरांच्या आसपासची जास्त. त्यामुळे त्या संपूर्ण प्रदेशाचं संरक्षण करणं हे सुद्धा फार मोठं आव्हान आहे. बलुचींचा राग कशावरती आहे तर त्यांच्या प्रदेशामधून चीन सरकारसाठी पाकिस्तानने जमीन दिली, तिथे प्रोजेक्ट येणार नवीन ग्वादर बंदर जे बलुचिस्तानमध्येच आहे, त्याचा चीनसाठी ऍक्सेस दिला. पण या सगळ्यामध्ये बलुचिस्तानच्या कल्याणाची कुठेही वार्ता सुद्धा केली गेली नाही आणि स्थानिकांना त्याच्यामध्ये काही नोकऱ्या मिळतील याची कुठलीही हमी सुद्धा दाखवली गेली नाही. तेव्हा एक प्रकारे पाकिस्तानने दाखवून दिलेलं होतं हे सगळं चीनला देत असताना की आम्हाला बलुचींच्या कल्याणाची काहीही कदर नाही. आम्हाला आमचं राजकारण करायचं आहे आणि त्या राजकारणासाठी बलुचिस्तान हे आमच्या हातात असलेलं एक बाहुलं आहे, एक खेळणं आहे. आता सध्याचे जे फील्ड मार्शल आसिम मुनीर हे तर अनारकली बनलेले आहेत. इथपर्यंत भिंत आलेली आहे. अमेरिका सांगेल त्या गोष्टीवरती स्वाक्षरी ठोकणं याच्या पलीकडे त्यांच्या हातामध्ये कसलेही अधिकार उरलेले नाहीये. ते कितीही सॅबर रॅटलिंग करू, तलवारी तुम्हाला घुमवून दाखवू देत, परंतु अमेरिका सांगत नाही तोवर ती तलवार म्यानातून बाहेर येणार नाही हे भारताला पुरेपूर माहिती आहे. त्या आसिम मुनीरनी एक नवा शॉट मारला आणि त्याच्यामध्ये बलुचिस्तानमध्ये असलेली जी दुर्मिळ खनिज आहेत, दुर्मिळ खनिज अधिक मौल्यवान खनिज असं दोन्ही म्हणू आपण, कारण तिथे तांब पण आहे, सोनं पण आहे आणि इतर गोष्टी आहेत. तर ह्या सगळ्याचा कब्जा हा अमेरिकेला दिला जाईल ह्याच्यावरती ट्रम्प यांनी पाकिस्तान सरकारकडून लिखित हमी मिळवलेली आहे. तेव्हा असा प्रश्न येतो की हे बलुचिस्तानचं जे स्वातंत्र्य आहे ते नेमकं हवंय कोणाला. आतापर्यंत तुम्हाला माहितीये, म्हणजे अमेरिका ही कायम टोपी फिरवत आलेली आहे. चीनचं प्रोजेक्ट तिकडे येणार म्हटल्यानंतर चीनला तिथे पाय टेकवता येऊ दे, स्थिर होऊ दे त्याचा पाय, म्हणून अमेरिकेने तिथे इन्सर्जन्सी सुरू केली. हे जे बलुच लिबरेशन आर्मीचे लोक आहेत त्यांना शस्त्र कुठून मिळतात, त्यांना पैसा कुठून मिळतोय, हा सगळा पैसा अमेरिका देत होती आतापर्यंत. मग बलुच आर्मी जायची आणि पाकिस्तानच्या सैन्यावरच हल्ले करत होती. आता त्याच बलुच लिबरेशन आर्मीला अमेरिकेने दहशतवादी म्हणून घोषित करून टाकलेलं आहे. दहशतवादी संघटना, फॉरेन टेररिस्ट ऑर्गनायझेशन, FTO. आता ह्या संघटनेचा वापर कशासाठी केला गेला बघा. त्याचा वापर केला गेला चीनला दबवण्यासाठी, कारण वारंवार चीनचे कामगार, चीनचे इंजिनियर्स आणि त्यांचे नागरिक यांच्यावरती हल्ले झाले. सरते शेवटी त्यांना त्यांच्या संरक्षणासाठी त्यांनी सांगितलं की आम्हाला आमचं सैन्य आणू द्या इथे, आम्ही आमची व्यवस्था उभी करतो. पाकिस्तानने त्याला नकार दिला, तुमचं सैन्य नाही इथे येऊ शकत, आम्हीच संरक्षण देऊ. पुढे असं झालं की त्या संरक्षणाचा खर्च कोणी करायचा हा प्रश्न आला, कारण चीन सरकार तो खर्च द्यायला तयार नाही. मग पाकिस्तानने ते सगळं वाऱ्यावरती सोडल्यानंतर हल्ले वाढत गेले. चीनवरचे हल्ले कोणाला हवे होते? अमेरिकनांना हवे होते, आणि म्हणून त्यांनी ही सगळी लॉजिस्टिक्सची मदत बलुच लिबरेशन आर्मीला दिलेली होती. आता जेव्हा चीन हतबल झालेला आहे आणि त्यांनी त्या आशा सोडून दिलेल्या आहेत
की तिथे काहीतरी होऊ शकतं, म्हणजे झालेली गुंतवणूक सगळी पाण्यात पडलेली आहे. आणि शिवाय त्या प्रदेशामधल्या सगळ्या खनिजांची मालकी पाकिस्तानने अमेरिकेला देऊन टाकली. त्यामुळे चीन खवळला असेल तर मला आश्चर्य वाटणार नाही. या सगळ्या परिस्थितीमध्ये बलूच आर्मीला त्यांनी जरी दहशतवादी डिक्लेअर केलं असलं तरी देखील त्यांनी होप्स सोडलेले नसणार. त्याला कारण आहेत. कारण आज तुम्ही ज्यांना दहशतवादी म्हणतो त्यांच्या हातात नंतर काही काळाने तुम्ही सत्ता देता. उदाहरणार्थ अफगाणिस्तानमध्ये तालिबानांशीच लढले 9/11च्या हल्ल्यानंतर, आणि त्या तालिबानांचा पराजय करायचा म्हणून सर्वस्व ओतलं त्याच्यामध्ये. नंतर 15-20 वर्षानंतर काय केलं, त्यांच्याच हातात सत्ता देऊन बाहेर पडले. सिरियामध्ये काय केलं, अल कायदाशी लढतोय म्हणून मोठ्या गमजा चाललेल्या होत्या. त्याच अल कायदाचा नेता जोलानी ह्याच्या हातामध्ये सत्ता दिली, तिथून बाहेर पडले. बलूच लिबरेशन आर्मीचं काय वेगळं होणार आहे, त्यांना आज दहशतवादी घोषित केलंय. आणखी काही कालानंतर हेच अमेरिकन त्यांच्याशी समेट करतील आणि बलुचिस्तान स्वतंत्र झाला म्हणून जाहीर सुद्धा करतील. कारण त्यांची नजर आहे ती त्या खनिजांवरती आहे. त्यामुळे एक प्रकारे चीनची पिछेहाट झालेली दिसते आपल्याला. पाकिस्तान सरकारचा तर काही प्रश्नच नाही, त्यांना काही करायचं नाही. त्यांना फक्त ती भूमी कशासाठी हवी आहे, तर पाकिस्तान एवढा मोठा आहे हे दाखवण्यापुरतं त्यांचा संपूर्ण पैसा जो आहे तो ओतला जातो तो पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामध्ये. बाकी सर्व प्रांतांकडे पूर्ण दुर्लक्ष झालेलं आहे. तर ही अशी परिस्थिती बलुचिस्तानची आहे असं आपल्याला दिसतं. त्यामुळे ह्याच्यामध्ये आता काय फरक होईल हा महत्वाचा मुद्दा झालेला आहे. म्हणजे कसं की बलुचिस्तानला खरोखरच स्वातंत्र्य मिळणार आहे का, इथून पुढे बलुचिस्तान हा पाकिस्तानच्या जबड्यामध्ये आणखी चालला जाईल असा प्रश्न निर्माण झालेला आहे. हे बलुचिस्तानचं स्वातंत्र्य जे आहे ना, त्याचा थोडक्यात इतिहास सांगायचा झाला तर विन्स्टन चर्चिल पर्यंत तो जातो. आणि जेव्हा भारताची फाळणी झाली त्यावेळेला चर्चिल यांनी मोठ्या अर्जावानी ब्रिटिश गव्हर्नमेंटला सांगितलेलं होतं की अखंड भारत हा त्यांच्या हातामध्ये देऊ नका, भारताची थोडी भूमी तरी स्वतःच्या हातामध्ये ठेवा, त्यांच्या हातामध्ये सगळं देऊ नका. आणि त्यांना चर्चिलना बलुचिस्तान हे स्वतंत्र राष्ट्र करून हवं होतं. हे त्या काळापासूनची दूरदृष्टी आहे, लक्षात घ्या. त्याच्यावरती काम नंतर कोणी केलं तर टॉनी ब्लेअरने काम केलं, आणि त्याला सपोर्ट कोणी दिला तर जॉर्ज बुशने सपोर्ट दिला, अमेरिकेचे प्रेसिडेंट. ही सगळी या हालचाली सगळ्या 2006-07च्या दरम्यान चाललेल्या होत्या. आणि मग त्यातून ही बलूच लिबरेशन आर्मी असेल किंवा म्हणजे त्यांची बंडखोरी आधीपासून चालू होती, परंतु त्याला बळ नंतर मिळत गेलं. ते असं पाकिस्तान कितीही म्हणलं की बलुचिस्तान लिबरेशन आर्मीला भारत मदत करतो, अमुक करतो, पण त्यांना कुठलेही पुरावे आजपर्यंत देता आले नाहीत. ते पुरावे देणारही नाहीत, कारण त्यांना माहितीये त्यांच्या हातातली शस्त्र आहेत ती अमेरिकन शस्त्र आहेत. त्यामुळे तक्रार करायची कोणाकडे, नुसतं नावापुरतं बोलायचं. त्या शर्मल शेख मध्ये पंतप्रधान मनमोहन सिंग त्यावेळेचे यांना कोंडीत गाठून ते विधान त्यांनी करून घेतलं की भारत बलुचिस्तानमध्ये हस्तक्षेप करणार नाही. परंतु भारत बलुचिस्तानमध्ये हस्तक्षेप करतो हे सिद्ध कोणी केलेलं होतं, त्यांना ते विधान नंतर मागे घ्यावं लागलं मनमोहन सिंगना. इतकी तीव्र प्रतिक्रिया भारतामध्ये उमटलेली होती. आजच्या घडीला सुद्धा परिस्थिती तीच आहे. तेव्हा एक आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे की अशा प्रकारे बलुचिस्तान जो आहे तो आज तर ते गुलामीतच पडलेले आहेत. कितपत पडले, त्यांना पाकिस्तानमध्ये जायचं नव्हतं, परंतु तलवारीच्या जोरावरती त्यांना विलीन करून घेण्यात आलेलं होतं त्यावेळेला 1947 साली. म्हणजेच गेली 70-75 वर्ष ते गुलामगिरीमध्ये पडलेले आहेत. इथून पुढे पाकिस्तानची गुलामगिरी संपून ते चिनी गुलामगिरीमध्ये जाणार असं जोवर आपण बघत होतो तोवर परिस्थिती झपाट्याने बदलली आहे. आणि आता अमेरिकेची गुलामगिरी त्यांच्या मानेवर येऊन पडणार का हा प्रश्न निर्माण झालाय. तेव्हा आजची वेळ आहे खरी जेव्हा बलुचांनी विचार केला पाहिजे की आपल्याला नेमकं काय हवं आहे. मला पाकिस्तानची गुलामगिरी जर का नकोशी झाली असेल
तर अमेरिकेची गुलामगिरी ही त्याही पेक्षा भयंकर असेल यात माझ्या मनामध्ये बिलकुल शंका नाही. जे अफगाणिस्तानमध्ये झालं ते बलुचिस्तानमध्ये होणार नाही याची हमी कोणीही देऊ शकत नाही. म्हणून ती जी बलूच लिबरेशन आर्मी आहे, ज्यांना आज दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं गेलेलं आहे, त्यांच्यावरती ही विचार करण्याची जबाबदारी येऊन पडलेली आहे की आपल्याला नेमकं काय अचीव करायचंय, काय साध्य करायचं आहे ते. असा बलुचिस्तान कोणाच्याही घशात घालायला सगळे तयार आहेत. अमेरिका तयार आहे, पाकिस्ताननी तर घशात घातलेलाच आहे, चीन तयार आहे. पण तुमचं काय होणार या प्रश्नाचं उत्तर, त्यामुळे त्यांनी त्यांची जी लॉयल्टी आहे, त्यांचं जे कर्तृत्व आहे, ते कोणाशी जोडून घ्यायचं हा प्रश्न त्यांनी स्वतःला विचारला पाहिजे. आजची भूराजकीय परिस्थिती अशी आहे की जर का भारताने पुढाकार घ्यायचं म्हटलं आणि बलुचिस्तानला म्हणजे खरेखुरे बलूच तिथे जे आहेत त्यांना जर का स्वातंत्र्य मिळवून द्यायचं म्हटलं तर आजच्या घडीला चीन आणि रशिया सुद्धा तुमच्या सोबत राहतील मागे. ही परिस्थिती आहे कारण चीन आणि रशियाला कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या प्रदेशामध्ये अमेरिकेचा शिरकाव नको आहे. मग शिस्त आहे काय हा प्रश्न आहे. आणि शिस्त आहे काय ह्याचं उत्तर का ट्रम्प इतके आग्रही झालेले आहेत, चिरडीला आलेले आहेत, कारण त्यांना माहिती आहे हा सगळा जो डाव आखला गेलेला आहे त्याच्यातला सर्वात मोठा अडसर भारत आहे. पण भारत हा अडसर हा काही अमेरिकन हिताला मांजर आडवी जावी म्हणून आम्ही विरोध करत नाही आहोत. आम्हाला आमच्या हिताचं काय ते बघायला. अशा प्रकारे एक महासत्ता ही तुमच्या परसदारामध्ये येऊन बसणं ही बाब अफगाणिस्तानमध्ये आपण बघितलं काय अवस्था झाली. ती बलुचिस्तान तर आणखी जवळ आहे तुमच्या. तेव्हा हे सहन करायचं का आणखी काही कार्यवाही करायची हा भारतासमोर पडलेला पिच आहे. आणि जे स्वातंत्र्यप्रेमी बलूच आहेत त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे आणि त्यांची पसंती जी आहे ती त्यांनी निवडली पाहिजे. त्यांनी चोखंदळपणे निवडावी तरच त्यांचं भवितव्य. नाही तर आजपर्यंत निदान नुसती भूमीच लुटून बसलेलं होतं पाकिस्तान. आता तर अखंड जी निसर्ग संपत्ती आहे ती सुद्धा एकदा लुटून दिल्यानंतर तुमच्या हातात काहीच राहणार नाही. म्हणून ही अत्यंत कळीची वेळ आहे, कसोटीची वेळ आहे आणि त्यांनी विचार करावा आणि त्यांनी आपली अलाइनमेंट जी आहे ती अलाइनमेंट त्या दृष्टीने त्याच्यावर पुनर्विचार करायला पाहिजे असं मला वाटतं. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असंच राहू द्या. नमस्कार.